नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अग्नीर या प्रवासात, जिथे नाती तुटतात, जुळतात, पण प्रेम आणि विश्वास मात्र कधीच मरत नाही. चला तर मग सुरू करूया. अग्नीर भाग 17. काल दिवसभर बबलू नीरासोबतच असल्यामुळे भूमीचे तिच्याशी काही बोलणे झाले नव्हते. पण आज सकाळी उठल्यावर मात्र तिने नीराशी बोलायचे ठरवले. त्या दोघी मासाहेबांनी बुक केलेल्या हॉटेल रूममध्येच थांबल्या होत्या. या रूमलाच एक अजून अटॅच बेडरूम आणि एक लिव्हिंग रूमसुद्धा होती. बबलू त्याच्या रूममध्ये झोपला आहे याची खात्री करून भूमी नीराजवळ सोफ्यावर येऊन बसली. काय नीरा, एवढा कसला विचार करते आहेस? नीराला विचारात हरवलेले पाहून भूमीने तिला प्रश्न केला. एक विचार असेल तर सांगू? माझ्या डोक्यात तर विचारांचे काहूर माजले आहे. पहिले आपण दोघेच होतो, पण आता बबलूसुद्धा आपल्यासोबत आहे. मग आता काय करायचं तो विचार करत होती. नीरा म्हणाली, हो ते तर आहेच. आणि तसं पण आपण या हॉटेल रूममध्ये आणखी किती दिवस थांबू शकणार आहोत? आपल्याला इथून कुठेतरी जावेच लागणार ना. नीराला आपण डायरेक्ट सांगितल्यावर आपले ऐकणार नाही हे भूमीला माहीत होते. म्हणून तिने यावेळेस नीराला वेगळ्या भाषेत समजवण्याचा प्रयत्न करायचे ठरवले. हो ग, तो पण विचार होताच. मैसूरला तर मी जाऊ शकते, पण मी बबलूला सोबत नेऊ शकत नाही आणि त्याला मी तुझ्यासोबत उटीला देखील ठेवू शकत नाही. नीरा परत विचार करत म्हणाली, का? माझ्यासोबत ठेवायला काय अडचण आहे? आणि तसे पण जोपर्यंत बबलू आपल्यासोबत येत नाही तोपर्यंत आपण वेगळे राहणार होतो. आणि आता बबलू आपल्यासोबत आहे तर आपल्याला एकत्र राहायला काय हरकत आहे? भूमीचा आवाज आता बदलला होता. भूमी, तुला सर्व माहीत असताना तू असा विचार करूच कसा शकतेस? त्या नराधमाला आपल्या बाबतीत थोडा जरी भनक लागली तरी तो माझ्यासोबत तुला देखील त्या नरकात ओढेल आणि बबलूसोबत तो काय करेल याचा तो विचारच करवत नाही. नीरा बोलत असताना सुद्धा तिच्या अंगावरची लव भीतीने ताठ होऊन गेली होती. भूमी थोडी तिच्याजवळ सरकून बसली आणि तिचा हात हातात घेऊन म्हणाली, किती दिवस अजून त्याचा विचार करणार आहेस? एखाद्या वेळेस तो तुला मेलेली समजून पुढे देखील निघून गेला असेल. आणि जर तो तुला शोधतही असेल तर अजून आपण किती दिवस त्याच्यापासून लपू शकणार आहोत? आता फक्त आपणच नाही आहोत, आपल्यासोबत बबलूसुद्धा आहे. आपल्याला त्याला परत पूर्वीसारखं ठीक करायचं आहे. भूमी म्हणाली, नाही भूमी, मला माहिती आहे तो इतक्या सहजासहजी मला सोडणार नाही. त्यावेळेस तर तू होतीस म्हणून मी त्याच्या जाचातून मोकळी होऊ शकले. पण आता जर आपण त्याच्या हातात सापडलो तर तो माझ्यासोबत तुझे जीवनसुद्धा नरक बनवून ठेवेल. कधी कधी तर असं वाटतं की असे घाबरत घाबरत जगण्यापेक्षा मेलेले बरे. पण परत तुझा आणि बबलूचा विचार येतो आणि जगण्याची एक नवीन उमेद हातात येते. यावेळेस नीराच्या डोळ्यात पाण्यासोबत भयानक दुःख देखील होतं. मग नीरा, मी जे म्हणते आहे ते एखाद्या वेळेस तुला आत्ता चुकीचं वाटेल, पण जर तू त्याच्यावर व्यवस्थित विचार केला तर तुला सुद्धा माझे म्हणणे पटेल. भूमी तिच्या मुद्द्याला सुरुवात करत म्हणाली, नेमके कशाबद्दल बोलते आहेस तू? नीरा म्हणाली, मी मासाहेबांनी दिलेल्या प्रस्तावाबद्दल बोलते आहे. भूमीने आठवण करून दिली, हगं त्यावर काय विचार करायचा? लग्न म्हणजे काय भातुकलीचा खेळ थोडीच आहे. एक डाव नाही जमला तर दुसरा डाव मांडायचा. नीराला मासाहेबांचे बोलणे म्हणजे पोरू खेळ वाटत होते. नीरा, कधीकधी माणसाने भावनिक होऊन विचार करण्यापेक्षा प्रॅक्टिकल होऊन विचार करणे गरजेचे असते. मी मासाहेब आणि राठोड इंडस्ट्रीबद्दल गुगलवर सर्च केले आहे. खूप मोठी माणसं आहेत ती. त्या राक्षसाची इच्छा असूनही तो तुझ्यापर्यंत तिथे कधीच पोचू शकणार नाही. आणि जरी त्याने तुझ्यापर्यंत पोहोचण्याची हिंमत दाखवली तरी तोपर्यंत तुझ्या हातात ती ताकद असेल की तू त्याला योग्य ती शिक्षा करू शकशील. आणि राहिली गोष्ट माझी आणि बबलूची, तर मी 4 महिने तुझ्या जागेवर मैसूरला जाते. त्यानंतर मी इथेच बँगलोरला माझ्यासाठी काहीतरी जॉब शोधेल
जेणेकरून आपण एकाच शहरात राहू आणि आपण दोघी मिळून बबलूची देखील काहीतरी व्यवस्था करू. भूमीने आखलेला प्लॅन नीराला सांगत होती, पण हा व्यवहार नीराला न आवडल्याने ती म्हणाली, पण का म्हणून आपण त्यांचे एवढे उपकार घ्यायचे? मान्य, कायराला आईची गरज आहे, पण ते राजकुळातले लोक, त्यांना कोणीही सहज मिळेल, मग मीच का? आपल्याला त्यांच्या मुलाबाबतीत काही माहिती नाही, नाहीतर उगाच आगेतून निघून फपुटत पडल्यासारखी आपली गोष्ट व्हायची. हे बघ नीरा, मी तुला आधी सांगितलं आहे की एक अनुभव वाईट असला म्हणून सगळेच आपल्याला वाईट अनुभव येतील असं नाही. हे बघ, मी तुला मगाशी प्रॅक्टिकल सांगितलं आणि आता जर आपण आपल्या मनाने विचार करायचं म्हटलं तर कायराने तुला पहिल्या भेटीपासूनच आई म्हटली आहे आणि त्या घटनेत तुझे जे बाळ गेले त्यानंतर कायरा तुला आई होण्याची दुसरी संधी देते आहे. तू सुद्धा तिला एक आई म्हणून भरभरून प्रेम देऊ शकशील आणि मासाहेबांचा स्वभाव पाहता मला नाही वाटत की तुला तिथे काही त्रास होईल. तू दुसरं कशासाठी नाही पण कायरासाठी तर मासाहेबांच्या प्रस्तावाचा विचार करूच शकते. बघ, जर त्यांनी त्यांच्या मुलाचं लग्न दुसरीशी लावून दिलं आणि तिने कायराला सावत्रपणाची वागणूक दिली तर थोडं त्या निरागस मुलीबद्दलही विचार करून बघ. तू स्वतः जो सावत्रपणा अनुभवला आहे तो दुसरा कोणाच्या वाट्याला यावा असं तुला वाटतं का? भूमीने तिचं मत अगदी स्पष्टपणे नीरासमोर मांडलं. आता नीरा विचार करू लागली. खरंच नीराला जन्म देताना तिची आई वारली आणि तिच्या संगोपनासाठी तिच्या बाबांनी दुसरं लग्न केलं. सुरुवातीला सगळं छान चालू होतं, पण 4-5 वर्षांनी जसा बबलू झाला तसे तिच्या आईचे तिच्यावरचे लक्ष उडाले. तिच्या आईला ती ओझे वाटू लागली. मध्यमवर्गीय कुटुंब असल्यामुळे मुलीचे शिक्षण, लग्न, तिच्यावर होणारा सर्व खर्च, त्यामुळे बबलूच्या प्रगतीत अडथळा वाटू लागला. एकाच पगारावर सगळ्यांची हौस पूर्ण होऊ शकत नसल्याने नेहमी नीरावरती अन्याय होऊ लागला. दोघांच्या शिक्षणाचा खर्च तिच्या वडिलांना परवडत नसल्याने नीराचे शिक्षण सरकारी शाळेत झाले, पण तिथे सुद्धा ती चांगल्या टक्क्यांनी पास झाल्यामुळे पुढील शिक्षणाचा खर्च सरकारी स्कॉलरशिपमधून झाला. नीराचाही तिच्या भावामध्ये जीव असल्याने तिने अगदी आनंदाने तिची प्रत्येक गोष्ट बाजूला ठेवून त्याच्या गोष्टींना प्राधान्य दिले. बबलूचा नीरावर फार जीव होता. त्याला समजायला लागलं तेव्हापासून तो सुद्धा तिच्या छोट्या छोट्या आनंदासाठी धडपड करायचा. नीराच्या आईने तिचा कधी छळ केला नसला तरी प्रेमही दिलं नाही. तिच्यासाठी नीरा म्हणजे नेहमी एक अशी व्यक्ती होती जिच्याकडून घरातली सर्व कामं त्या आरामात करून घेऊ शकत होती. नीराच्या वडिलांनी विचारल्यावर मुलीच्या जातीला सर्व कामांची सवय हवी हे कारण त्या नेहमी पुढे करायच्या. जे त्यांच्या मनाला पटले नाही तरी त्यांच्या बुद्धीला पटायचे. नीरा भूतकाळात हरवली असताना भूमी तिला म्हणाली, हे बघ नीरा, तुझ्या एका निर्णयाने आपल्या सगळ्यांसोबत कायराची सुद्धा फरफट वाचेल. भूमी तिला समजावत म्हणाली, तू म्हणते ते सर्व ठीक आहे, पण कुणाला नवरा म्हणून या आयुष्यात स्वीकारणे माझ्याच्याने कसे शक्य होईल? तूच अशी एकमेव व्यक्ती आहे जिला माझ्याबद्दल सर्व काही माहीत आहे आणि मी त्या व्यक्तीसोबत लग्न करणं म्हणजे त्या व्यक्तीवर देखील अन्याय केल्यासारखे नाही होणार का? नीराने नाराजीत आपल्या मनाची व्यथा भूमीसमोर मांडली. पण ती कुठेतरी लग्नाबाबतीत पॉझिटिव्ह विचार करते आहे यातच भूमीला आनंद वाटत होता. जर तिच्यामुळे नीराचे आयुष्य सुधारू शकत असेल तर याहून मोठी गोष्ट तिच्यासाठी दुसरी नव्हती. नीरा, मला असं वाटते तू मासाहेबांशी या बाबतीत बोलायला हवे. आपण आपल्या बाबतीत सर्व गोष्टी स्पष्ट करून बाकी निर्णय त्यांचा असेल. माझा एवढा भूतकाळ ऐकल्यावर त्याच काय कोणीही माझा स्वीकार करणार नाही. आणि जरी त्यांनी स्वीकार करायचे म्हटले तरी बबलूचे काय हा प्रश्न आहेच. मला माझा बबलू कोणावर ओझं झालेला नकोय, नीरा विचार करत म्हणाली. तिच्या या बोलण्यावर भूमीसुद्धा विचारात पडली. मासाहेब जरी सर्व ठीक करणार असल्याचे बोलल्या असल्या तरी तिला सुद्धा बबलूला त्यांच्यावर ओझे झालेला नको होता. आत्ताच तो ज्या परिस्थितीतून जात होता त्यात त्याला प्रेमाची आवश्यकता होती. आपण एक काम करू, बबलूची पुढची ट्रीटमेंट म्हैसूरला घेऊ. तसे पण तू म्हटल्याप्रमाणे तिथे दिवसभर काम नसते, त्यामुळे
मी तिथे पंडितांच्या घरी राहण्यापेक्षा बाहेर खोली करून उरलेला वेळ बबलूसोबत घालवत जाईल. भूमी म्हणाली. भूमी, तू किती दिवस आमच्यासाठी अजून करशील? तुलाही तुझे आयुष्य आहे. माझ्यामुळे तुझी आतापर्यंत एवढी फरफट झाली असताना मी अजून तुला बबलूची जबाबदारी देणं कितपत योग्य राहील? नीराने असे म्हणताच भूमीच्या डोळ्यात पाणी आले. तिने नीराचा हात सोडला आणि उठून उभी राहिली. बरं झालं मला आठवण करून दिली तर. आतापर्यंत मी तुला आणि बबलूलाच माझा परिवार समजत होते. म्हणून मी या सर्व गोष्टींना प्रेम आणि कर्तव्याचे नाव देऊन बसली. पण बरं झालं तू मला ही जाणीव करून दिली की हा परिवार माझा नाही, मी अनाथ आहे. असे बोलताना भूमीच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. तिने आपल्या उलट्या हाताने ते पाणी पुसले आणि खोलीकडे जायला वळली. तोच नीराने मागून तिला मिठी मारली आणि रडत म्हणाली, नाही भूमी, आम्हाला पण कोण आहे तुझ्याशिवाय? आज तू आहेस म्हणून मी तुझ्यासमोर सुखरूप उभी तरी आहे. नाहीतर त्या राक्षसाचे अत्याचार सहन करत माझी जी अवस्था झाली असती तिचा तर मला विचारही करवत नाही. तू होतीस म्हणून मी आहे. तू होतीस म्हणून बबलू देखील आहे. तू माझ्यापेक्षा लहान असून सुद्धा नेहमी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. तुझ्यामुळे आज बबलूसुद्धा ठीक होऊ शकला. नीराने तिची मिठी सोडली आणि तिच्यासमोर येऊन उभी राहिली. तुला वाटते ना मी हे लग्न करायला पाहिजे? ठीक आहे, मी तयार आहे. मला काहीच विचारायचे नाही की काही म्हणायचे नाही. फक्त तू मला सोडून जाऊ नको. तू माझी कोणी नाही हा विचारच माझ्याने सहन होत नाही. प्लीज भूमी, मला माफ कर. मी तुझ्या काळजीने तुला खूप दुखावले. पण आता यापुढे मात्र तू जे म्हणशील तसंच होईल. असं म्हणत नीराने तिला मिठी मारली आणि दोघी एकमेकींच्या मिठीत आपले अश्रू मोकळे करत होत्या. नीराने जरी कोणताच प्रश्न करायचा नाही असे म्हटले असले तरी भूमी मात्र संपूर्ण विचार करूनच या प्रकरणात निर्णय घेणार होते. कधी आपल्या दुःखावर मात करून दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश व्हायचं धाडस करता येतं का? नीराचा हा निर्णय त्याग आहे की नवीन आयुष्याची सुरुवात? जर हा भाग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमचे विचार कमेंटमध्ये लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढे काय होईल जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत जुडून राहा, कारण अग्नीरचा खरा प्रवास अजून बाकी आहे. धन्यवाद.